नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सागर पाटील मॅथ्स अँड रिजनिंग क्लासेसमध्ये आपलं स्वागत आहे. तर बघा, आजच्या लेक्चरमध्ये आपण ऍप्टिम मधला जो आपला परम्युटेशन आणि कॉम्बिनेशन चॅप्टर आहे, तर त्याच्यामधला आज आपण परम्युटेशनचा आज पुढचा टाईप बघणार आहे. ठीक आहे. तर बघा, प्रश्नात काय दिले बघा तुम्हाला आजच्या. खालील शब्दांची मांडणी पुनरावृत्तीशिवाय किती प्रकारे करता येईल ज्यामध्ये सर्व स्वर एकत्र असतील. सर्व स्वर किंवा कुठले दोन अल्फाबेट एकत्र असतील. 6 टाईपचे प्रश्न असतील ना. बघा, कॉन्सेप्ट काय असतो लक्षात घ्या. आता बघा इथं समजा आपल्याला काय दिले बघा, समजा ए बी आणि सी दिले समजा आपण. ठीक आहे बघा, ए बी सी. ठीक आहे. आता ए बी सी पासून किती शब्द तयार होतात आपण बघितलेले बघा. ए बी सी पासून किती शब्द तयार होतात आपल्याला माहिती आहे. तर 6 शब्द तयार होतात. बरोबर आहे का? कुठले कुठले? तर बघा, सुरुवातीला आपण बघितले ए बी सी, ए सी बी, परत बी ए सी, बी सी बी आणि परत काय सी ए बी आणि सी बी ए, हे 6 शब्द तयार होतात. ठीक आहे. बरं, आता ह्याच्यामध्ये जर तुम्हाला म्हटलं की बी आणि सी हे नेहमी एकत्र असले पाहिजे. बघा, बी आणि सी जर नेहमी एकत्र असतील, आता समजा इकडे आपण ते शब्द लिहिले कुठले, ए बी आणि सी. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला काय म्हटले की हे बी आणि सी नेहमी एकत्र असले पाहिजे. तर असे आपण किती शब्द तयार करू शकतो. ठीक आहे. बघा, आता बघा हे सॉल्व्ह करता आपण काय करायचं. बरं, आज असे जर शब्द आपण किती तयार होतात बघून घेऊ. बघा, चला, ए बी आणि सी. ठीक आहे. बघा, हे दोन शब्द एकत्र आहेत, ए बी सी. परत काय बघा, ए आणि दोघं आपापसात जागा बदलतील, ए सी बी. ठीक आहे बघा. ठीक आहे. बरं, आणखी काय बघा, तर बीसी या साईडला येईल बघा, बीसी आणि नंतर ए. बरोबर आहे का? कारण हे दोघं जण एकाच जागेला असतात. आणि नंतर काय होईल आणखी बघा, हे बीसी पण एकमेकात जागा बदलतील, सीबी होईल आणि इकडे परत ए हा असेल. ठीक आहे बघा. बरं, आता ह्याच्यामध्ये आपण काय बघितलं बघा, तर ए सुरुवातीला घेतला, बीसी पुढे टाकला, परत बघा ए पुढे टाकला, बीसी पाठीमागे घेतला. पण बीसी मध्ये पण आपण त्यांच्या आपापसात जागा बदलली. म्हणजे बीसीच्या ऐवजी परत सीबी घेतला, परत इथे पण बीसीच्या ऐवजी परत सीबी घेतला आणि शब्द किती तयार झाले आपले, एकूण 4 शब्द तयार झाले. बरोबर आहे की नाही? परत सॉल्व्ह करताना कसं करायला लक्षात घ्या. तर तात्पुरता आपण हा बीसी जो आहे ना, तो एकच शब्द आहे समजायचा. कुठला? हा बीसी. दोघं जण एकत्रच आहेत. बरोबर आहे की नाही? मग ए आणि हा बीसी आहे ना, तो एकच शब्द असं समजा आपण. बघा, मग थोडक्यात काय निघेल बघा, हा बघा, हा हा एक शब्द आणि हा एक शब्द, असे एकूण किती झाले, 2 शब्द. मग 2 शब्दांपासून आपण किती शब्द तयार करू शकतो, 2 अक्षरी. तर बघा काय होईल, म्हणजे थोडक्यात काय 2 फॅक्टोरियल निघेल. बरोबर आहे की नाही? हा एक शब्द आणि हा एक शब्द, थोडक्यात काय होईल, 2 फॅक्टोरियल. का? कारण आपापसात जागा बदलतात ना सगळी. बरोबर आहे की नाही? 2 फॅक्टोरियल झाला. बरं, आता पुढे काय बघा, हे बीसी पण आपापसात जागा बदलणार आहेत, म्हणून त्याचे पण सेपरेट काय केलं आपण, 2 फॅक्टोरियल केलं आपण. येते लक्षामध्ये बघा, हा एक शब्द आणि हे 2 शब्द मिळून आपण एक शब्द पकडला तात्पुरता. मग बघा, आता हे जर हे किती निघेल बघा, हा एक आणि हा एक 2 झाले, 2 फॅक्टोरियल. कारण की परम्युटेशन मध्ये सगळे एकमेकांची जागा बदलत असतात. मग ते झालं 2 फॅक्टोरियल. आणि परत काय बघा, हे जे 2 आपण एका जागेला पकडलेत, ते दोघं पण आपापसात जागा बदलणार आहेत, म्हणून ते परत 2 फॅक्टोरियल. उत्तर काय निघेल बघा इकडे, मग 2 फॅक्टोरियल म्हणजे 2 असतं, हे पण 2 फॅक्टोरियल मध्ये 2 असते. 2 गुणिले 2 बरोबर किती झाले, 4. बरोबर, आपण 4 शब्द तयार केलेत का इथं, केलेत. म्हणजे अशा प्रकारची मांडणी असते. ठीक आहे, लक्षामध्ये दोघं जण एकत्र आहेत. आता बघा इथं प्रश्न कसं सॉल्व्ह करायचे बघा. चला, रेक्टिट्यूड. खालील शब्दांची मांडणी पुनरावृत्तीशिवाय किती प्रकारे करता येईल ज्यामध्ये सर्व स्वर स्वर हे एकत्र असतील. आता बघा, स्वर म्हणजेच काय, हे बघा अल्फाबेट मध्ये, लेटर मध्ये काय, ए टू झेड मध्ये 5 स्वर असतात. कुठले कुठले? तर बघा, ए ई आय ओ आणि यू, हे 5 काय असतात, तर स्वर असतात. बाकी सगळे कोण असतात, तर व्यंजने असतात. ठीक आहे बघा. ओवेल्स हे काय असतात, 5 काय असतात, ओवेल्स असतात. ठीक आहे बघा. आता बघा, ह्याच्यामध्ये आपण मांडणी कशी करायची बघा. तर एकूण किती शब्द आहेत, 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9 आहेत. बरोबर आहे की नाही? या 9 मध्ये बघा, आता आधी व्यंजने बाजूला काढून घ्या. व्यंजन कुठलं कुठले बघा. व्यंजन जर पकडलं आपण तर बघा, आर एक व्यंजन आहे, परत सी एक व्यंजन आहे, परत टी, परत टी आणि परत डी. ठीक आहे, 1 2 3 4 5 ही काय आहेत, तर व्यंजन आहेत. आणि ह्याच्यामध्ये स्वर कुठले कुठले आहेत बघा. ई एक स्वर आहे, ई, परत इकडं आय, परत काय यू आणि परत इकडं ई. ठीक आहे बघा, ई आय यू आणि, ठीक आहे, हे 4 काय झाले, स्वर झाले. ठीक आहे बघा. आणि हे सगळे काय म्हटले तुम्हाला, हे सगळेजण एकत्र असतील. बघा, सर्व स्वर एकत्र असतील असं म्हटले. ठीक आहे बघा. आता लक्षात घ्या, जर बघा आता मग अशी आपण किती प्रकारे मांडणी करू शकतो. थोडक्यात काय बघा, आता समजा इथं हा शब्द लिहिला आपण काय, आर, परत बघा इकडं सी, टी, टी आणि डी. आणि ह्याच्यामध्ये आपण काय केलं बघा, समजा इथं आता हे हा सी लिहिला, आर ई आय यू आणि ई, हे झाले 5 एकत्र. आणि नंतर काय, सी टी टी आणि डी, म्हणजे हा झाला एक शब्द तयार केला आपण. ठीक आहे बघा. पण
हा एक शब्द तयार केला पण, परत काय होईल बघा, हे सगळे आपापसात बदलत जातील पण बघा, हे जर आपण जागेला ठेवले आहे अशी आणि ह्याच्याकडे जर फोकस केला आपण, हे चौघ पण आपापसात जागा बदलतील. म्हणजे एक शब्द जर असा तयार झाला तर दुसरा शब्द कसा तयार होईल बघा, आर, आणि हे पण आपापसात जागा बदलतील. काय बघा, आय, ई, यू आणि ई, आणि परत पुढचे काय सी, टी, टी, डी, या प्रकारे. बरोबर आहे की नाही? म्हणजे थोडक्यात काय, हे तर आपापसात जागा, हे तर जागा, हे जागा बदलणार, हा एक आणि हे थोडक्यात हे 5 व्यंजन, पण हे 4 स्वर पण आपापसात जागा बदलणार आहे. येते लक्षामध्ये? मांडणी करताना कशी करायची बघा, लक्षात घ्यायची. बघा आता हे किती झाले, 1 2 3 4 5, आणि हा एक शब्द पकडा तात्पुरता. हे सगळे कारण की एका जागेलाच असतात. म्हणजे सगळे शब्द, हे सगळे लेटर म्हणजे एक लेटर पकडू आपण तात्पुरतं. मग किती झाले बघा, 1 2 3 4 5 आणि 6, म्हणजे किती झाले 6 फॅक्टरी. कारण सगळे आपापसात जागा बदलणार ना. हा एक जर तात्पुरता पकडला आपण, तर हे सगळ्यांचा आपण जसे आदला बदल करतो त्याप्रमाणे आपण शब्द तयार करणार आहे. पण पुढे जाऊन काय होणार आहे बघा, हे चौघ पण आपापसात जागा बदलणार आहे. मग त्याचं काय करायचं, फक्त इकडं 4 फॅक्टरी लिहायचे. उत्तर किती निघेल बघा आपल्या इकडं, बघा 6 फॅक्टरी म्हणजे किती झाले 720 गुणिले 4 फॅक्टरी म्हणजे किती झाले 24. 24 गुणिले 720 जे काय असेल ना, ते आपलं काय असेल उत्तर असेल. बघा किती निघेल बघा उत्तर इकडं. बरोबर आहे का? हा बरं आता हा चला, बरं आता ह्याच्यामध्ये आणखी काय बघा, हे लिहिलं आपण ठीक आहे, पण ह्याच्यामध्ये रिपीटेड लेटर झालेत की, लेटर रिपीट झालेत ना, कुठले कुठले बघा, तर कुठले कुठले बघा, इथं टी 2 वेळा आलेला आहे, ते 2 वेळा लिहून टाका, 2 फॅक्टरी. आणखी काय झाले बघा, इकडे ई हा 2 वेळा आलेला आहे, ते 2 डिवाइड. बर, प्रश्न कुठला पण असू द्या अल्फाबेट वरचा, रिपीट जेवढे झालेत की नाही तेवढे सगळे कुठला काय डिवाइडर टाकायचे. ठीक आहे बघा. आता इथं आपण काय डिवाइडर 2 फॅक्टोरियल केलं. चला आता क्वेश्चन सॉल्व्ह करा. किती निघते बघा इकडं, चला 6 गुणिले 5 गुणिले 4 गुणिले 3 गुणिले 2 फॅक्टोरियल केला आपण, डिवाइडेड बाय हे 2 फॅक्टोरियल आहे असं लिहून टाका. आणि दुसरं काय केलं आपल्या इकडे इंटू 2 करून टाका, कारण हे 2 फॅक्टोरियल म्हणजे काय असतं 2 असतं. आणि इकडे इंटू काय बघा, वरती इकडे वरती 4 फॅक्टोरियल म्हणजे किती झाले 24 झाले. ठीक आहे बघा. चला 2 फॅक्टोरियलला 2 फॅक्टोरियल कॅन्सल झाले. परत काय ते बघा, चला बे के बे, आणि इकडे काय ते बघा 12 2 24. ठीक आहे बघा. चला आता गुणाकार करा, काय निघते बघा, 6 पंचे 30, 30 म्हणजेच काय, शून्य बाजूला काढा तात्पुरता, शून्य गेला 3 राहिले. बरोबर आहे का? 3 चोक 12, 12 त्रिक 36, 36 गुणिले 12 किती निघते बघा, 36 गुणिले 12, 36 गुणिले 12, 12 सख्ख 72, 12 त्रिक 36, 36 अन 4 झाले 40, 40 अन 3 43, म्हणजे किती येते बघा 43 20 उत्तर येते. 43 20 म्हणजे ऑप्शन नंबर 3. ठीक आहे बघा, नीट कॅल्क्युलेशन करा, काय चुकलं असेल ते नीट बघून घ्या. उत्तर किती आले माझं 4320. ठीक आहे बघा. चला आता सॉफ्टवेअर मध्ये बघा, सॉफ्टवेअर ह्याच्यामध्ये काय दिले परत, सगळे स्वर हे काय असले पाहिजे, एकत्र असले पाहिजे. आता स्वर कुठले कुठले आहेत बघा ह्याच्यामध्ये सॉफ्टवेअर मध्ये, ओ, परत काय ए आणि ई, ए ई आय ओ यू, ह्याच्यामध्ये ओ ए आणि ए हे काय 3 स्वर आहेत. ठीक आहे, व्यंजन बाजूला लिहून घ्या. व्यंजन कुठली कुठली आहेत, यस, दुसरं काय एफ, नंतर काय टी, डब्ल्यू आणि आर. ठीक आहे बघा, हे आपण व्यंजन बाजूला लिहिले. आणि दुसरं स्वर कुठले कुठले आहेत बघा, ओ, ए आणि ई, हे सगळे काय असणार आहेत, एकत्र असणार. एकूण किती आहेत बघा, 1 2 3 4 5 6 7 8, इकडे पण 1 2 3 4 5 आणि 3 8 लिहिले आपण. ठीक आहे बघा. आता हे 3 स्वर जे आहेत, जे एकत्र असणार आहेत प्रत्येक वेळेस, त्याला काय करू आपण, एक शब्द पकडू तात्पुरता. एक शब्द पकडला आपण, आणि असे किती शब्द तयार होतील बघा, 1 2 3 4 5, आणि हा एक 6, म्हणजे 6 फॅक्टरी घेतले आपण. आणि पण हे 3 पण काय होणार, आपापसात जागा बदलणार. ठीक आहे बघा. काय होईल बघा इकडे, हे 3 फॅक्टरी येईल. बरं, रिपीट काय दिसते का तुम्हाला ह्याच्यामध्ये बघा, एस एफ टी डब्ल्यू आर आणि ओ ओ ए ई, रिपीट कुठलंच लेटर झालेलं नाही, याचा अर्थ एवढंच राहील याच्यामध्ये. काय निघेल बघा, 6 फॅक्टरी म्हणजे किती झाले 720, आणि 3 फॅक्टरी म्हणजे किती झाले 3 2 6. ठीक आहे बघा. मग 72 गुणिले 6 करा, किती निघते 6 2 12, चाला एक बघा 6 7 42 आणि 1 43, आणि हा शून्याला शून्य आहे असं, म्हणजे 4320. याचं पण उत्तर सेम ते झालंय 4320. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा आता लीडिंग शब्दापासून सेम आपल्याला कॉन्सेप्ट कुठला आपला, तर सगळे स्वर हे एकत्र असले पाहिजे. ठीक आहे बघा. आता स्वर एकत्र बघा, चला ह्याच्यामध्ये स्वर कुठले कुठले आहेत बघा, ए आय हे 2 स्वर आहेत. ठीक आहे. आणि व्यंजन कुठले कुठले आहेत बघा, सॉरी हा ई पण आहे. चला एल डी एन जी बघा, एल डी एन आणि जी हे झाली व्यंजन. ठीक आहे बघा, हे झाले व्यंजन.
ठीक आहे बघा. आता स्वर कुठले कुठले आहेत बघा. ई, ए आणि आय. ई, ए आणि आय हे झाले स्वर आणि हे सगळे काय असतात एकत्र. मग शब्द कुठला पण तयार करा त्याच्यामध्ये हे स्वर मात्र सगळे सगळे एकत्र असणार आहे. ठीक आहे बघा. चला काय निघेल बघा आता ह्याच्यामध्ये बघा. आता शब्द तयार करताना आपण काय शब्द तयार करणार आहे बघा. 1, 2, 3, 4 आणि हे तिन्ही मिळून एक शब्द पकडला म्हणजे 5. असे एकूण 5 फॅक्टोरियल निघतील. कारण सगळे आपण जागा बदलणार. बरोबर आहे का? हे झाले 5 फॅक्टोरियल. बरं आता पुढं पण हे 3 पण एखादा शब्द आपण तयार केला तर त्याच्यामध्ये हे 3 पण आपापसात जागा बदलणार. त्यामुळे नवीन शब्द तयार होणार. बरोबर आहे का? तिथं काय होईल बघा इकडे 3 फॅक्टोरियल होईल. मग उत्तर काय निघेल बघा. 5 फॅक्टोरियल मध्ये झाले 120 आणि 3 फॅक्टोरियल मध्ये झाले 6. 3 दुनी 6. बरोबर आहे का? मग किती निघेल बघा 12×72 म्हणजे एकूण 720 प्रकारे आपण अशा प्रकारे मांडणी करू शकतो. ऑप्शन नंबर 3. ठीक आहे. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. चला ड्रास्टिक. बरं आता लीडिंग मध्ये रिपीट काय झाले का LEATI नाही झाले. ठीक आहे. आता ड्रास्टिक पासून बघा चेक करा. चला ड्रास्टिक मध्ये DRASTIC म्हणजे कुठलंच लेटर हे रिपीट झालेलं नाही. ठीक आहे बघा. चला आता ह्याच्यामध्ये बघा व्यंजन कुठली कुठली आहेत. DRST आणि C. बघा कुठले कुठले तर DRST आणि C ही झाली व्यंजन. आणि स्वर कुठले व्यंजन म्हणजे काय कॉन्सोनंट इंग्लिशमध्ये आणि स्वर म्हणजे काय वोवेल्स. बघा आता इकडे वोवेल्स कुठले कुठले आहेत. ए आणि आय. ए आणि आय आणि हे काय असले पाहिजे एकत्र असले पाहिजे. ठीक आहे. एकूण अल्फाबेट किती आहे तिकडे 3 आणि 3 6 आणि 1 7. इकडे 3 आणि 2 5 आणि 2 7. ठीक आहे बघा. बरं आता आपल्याला ह्याच्यापासून शब्द तयार करायचे ज्याच्यामध्ये हे 2 वोवेल जे आहेत ना ते प्रत्येक शब्दामध्ये एकत्र एकाच जागेला एकामेकाच्या शेजारी असतील. ठीक आहे बघा. आता काय होईल. हा एक शब्द पकडला 1 2 3 4 5 आणि 6. हे मग काय निघेल बघा इकडे 6 फॅक्टोरियल निघेल. ठीक आहे. आणि पुढे काय बघा हा ए आणि ई हे दोघं पण आपापसात जागा बदलणार त्यावेळेस पण एक नवीन शब्द तयार होणार आहे. हे पण काय होईल बघा 2 फॅक्टोरियल. किती निघेल बघा इकडे 6 फॅक्टोरियल म्हणजे किती झाले 720 आणि 2 फॅक्टोरियल म्हणजे किती झाले 2 झाले. म्हणजे उत्तर काय निघेल 720 च्या दुप्पट. बे दोन्ही 4 आणि बे 7 14 म्हणजे 1440. ऑप्शन नंबर किती असेल 3 असेल. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता ऑप्टिकल. ऑप्टिकल पासून आपण बघा सगळे स्वर आपल्याला एकत्र आणायचे आहेत. बरं व्यंजन कुठले कुठले आहेत बघा. व्यंजन कुठलं कुठले PTC आणि L. बघा PTCL. PTC आणि L आणि व्यंजन कुठले कुठले आहेत बघा. व्यंजन OIA. बघा OI आणि A आणि हे मात्र सगळे कसे असले पाहिजे एकाच जागेला येणार आहेत. ठीक आहे. शब्द ज्यावेळेस तयार करा आपण त्यावेळेस किती निघते बघा इकडे मग 1 2 3 4 5 6 7 3 आणि 4 7. ठीक आहे बघा. आता शब्द तयार करताना किती शब्द तयार होतील बघा 1 2 3 4 आणि हा एक 5 म्हणजे किती झाले 5 फॅक्टोरियल. आणि परत हे तिघं पण आपापसात जागा बदलतील म्हणून 3 फॅक्टोरियल म्हणजे किती निघेल बघा इकडं 5 फॅक्टोरियल म्हणजे किती झाले 120 आणि 3 फॅक्टोरियल म्हणजे किती झाले 6 झाले म्हणजे काय निघेल बघा 12×72 म्हणजे किती झाले 720 म्हणजे उत्तर काय निघेल आपला ऑप्शन नंबर 2 निघेल. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. तर बघा थांबू आता आपण या ठिकाणी.